नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 10वा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधलं आपण तिसरं प्रकरण रिव्हिजनसाठी घेत आहोत. तर तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. यामध्ये आपल्याला रिव्हिजनमध्ये महत्त्वाचं मार्च 2022च्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे तेवढी गोष्ट त्या सगळ्या घटक आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहू की रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याच्यामध्ये जे घटक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला अभिक्रियाकारक आणि उत्पादिते ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अभिक्रियाकारक कशाला म्हणायचं आणि उत्पादिते कशाला म्हणायचं? मी इथं हायलाइट केलेले आहेत. जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो, त्याला आपण काय म्हणतो? अभिक्रियाकारक म्हणतो. अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं आपण म्हणतो. जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेतो, त्याला आपण अभिक्रियाकारक असं म्हणतो. आणि उत्पादिते कोणाला म्हणतो? तर रासायनिक अभिक्रियेमध्ये निर्माण होणारे जे काही पदार्थ आहेत, त्यांना आपण उत्पादिते असं म्हणतो. हे उत्पादिते म्हणजे जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेतो, त्याला अभिक्रियाकारक, आणि जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत निर्माण होतो, त्याला उत्पादिते असं आपण म्हणतो. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? तर भौतिक बदल आणि रासायनिक बदल हे आपण शिकलो, की भौतिक बदल आणि रासायनिक बदल ह्या गोष्टी शिकलो आपण, की ह्या भौतिक बदल आणि रासायनिक बदलामध्ये काय, की भौतिक बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि रासायनिक बदल हे कायमस्वरूपी असतात. तर रासायनिक बदल जे आहेत ते कायमस्वरूपी असतात आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये कोणते बदल होत असतात? तर रासायनिक बदल होत असतात. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय बघायचंय? तर रासायनिक अभिक्रियेच्या लेखनाचे नियम आणि रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आणि रासायनिक अभिक्रिया असंतुलीकरण हे प्रामुख्याने आपल्याला याचे रिव्हिजन करायचं आहे. तर चला आपण डायरेक्ट रिव्हिजनसाठी बघू, की आता अभिक्रियाकारक आणि उत्पादिते म्हणजे काय हे समजलं. तर हे रासायनिक समीकरणामध्ये ते लेखन कसे करायचे त्या संदर्भात थोडंसं आपण 9वीलाही रासायनिक अभिक्रिया पाहिल्या आणि रासायनिक अभिक्रियेचं लेखन केलेलं आहे. त्यामुळे याच्यात जास्त वेळ आपल्याला काही घालायचा नाही, की 2 रासायनिक अभिक्रियाकारक असो का उत्पादिते असो, त्याच्यामध्ये आपण अधिकचं चिन्ह देत असतो. जे वायू आहेत त्यांना आपण वर बाण दाखवून उत्पादितामध्ये दाखवत असतो, आणि जर अवक्षेप असेल तर त्याला आपण खाली बाण दाखवत असतो अवक्षेपसाठी, आणि गॅस वायू रूपामध्ये उत्पादित असेल तर वर बाण दाखवत असतो. स्थायू, द्रव आणि वायू हे आपल्याला GLS या पद्धतीनं दाखवता येतं. मग अभिक्रियाकारक असो का उत्पादिते असो. दुसरा महत्वाचा अभिक्रिया लिहित असताना नियम कोणचा आहे? तर हे जे चिन्ह आहे हे आपण बाणाच्या वरी दाखवतो. याच्यामध्ये काय, की बाहेरून उष्णता द्यावी लागते. अभिक्रियाकारकामध्ये अभिक्रिया होण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते. हे कॅल्शियम कार्बोनेटचं आपल्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे. कॅल्शियम कार्बोनेटला जर उष्णता दिली तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. जर आपण उत्प्रेरक म्हणजे काय? तर जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, परंतु त्याच्या उपस्थितीमुळे काय होतं, रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो
किंवा रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी होतो किंवा ती रासायनिक अभिक्रिया कोणी असते कारणीभूत असतो, अशाला आपण काय म्हणतो? उत्प्रेरक म्हणतो. तर हे उत्प्रेरक पण आपण ह्या बाणाच्या खाली लिहित असतो आणि किती तापमानापर्यंत रासायनिक अभिक्रिया होते हे आपण बाणाच्या वरी लिहितो. हे काही सर्वसामान्य असे महत्वाचे मुद्दे आहेत जे की आपण अभिक्रिया लेखनामध्ये लक्षात ठेवले पाहिजे. की तर अभिक्रिया लेखनाचे जे मुद्दे आहेत ते आपण बघितले. दुसरं एक अभिक्रिया लिहित असताना की याचं इथं तुमच्या पुस्तकामध्ये चित्रासह दिलेलं आहे. हे सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांची रासायनिक अभिक्रिया झाली तर काय तयार होतं? सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार होतं. तर ह्या दोन्हीचंही वजन केलं असता कसं आहे? वजन सारखं दाखवतंय. 300.23 ग्राम आणि 300.23 ग्राम. म्हणजे याचा अर्थ काय आहे? की अभिक्रियाकारकाचं जितकं वजन असेल तितकंच उत्पादितांचं पण वजन असतं. म्हणजे अभिक्रियाकारक आणि उत्पादिते हे सारखे वस्तुमान असतात. म्हणून त्याला आपण संतुलीकरण असं म्हणतो. संतुलित करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे इथं दाखवले आहेत. ते संतुलित करत असताना तुम्ही समोर फक्त अंक लिहू शकता. 1/3 1/2 असं आपण लिहू शकत नाहीत, की अशा पद्धतीमध्ये आम्ही लिहू शकत नाहीत. तर जर अभिक्रिया संतुलित करायची असेल तर दोन्हीकडं अणूची संख्या कशी असली पाहिजे? सारखी असली पाहिजे. आणि ती अणूंची संख्या सारखी करण्यासाठी फक्त समोर आपल्याला काय करता येतं? अंक लिहिता येतो. तर ह्या काही महत्वाच्या पायऱ्या आहेत जे की अभिक्रिया लिहित असताना आपल्याला उपयोगी पडतात आणि ते आपण अवलंबून मग आपल्याला रासायनिक अभिक्रिया लिहायची आहे. तर पहा, एक रासायनिक अभिक्रिया इथे दिलेली आहे आपल्याला. सोडियम हायड्रॉक्साईड सल्फ्युरिक ऍसिड इज इक्वल टू सोडियम सल्फेट आणि पाणी. त्याच्यामध्ये ही रासायनिक अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड NaOH H2SO4 Na2SO4 आणि H2O ही दिलेली आहे. हिला संतुलित आहे का ते बघा. इकडे Na चा 1 आहे, इथं Na चे किती आहेत? 2 आहेत. म्हणजे आपल्याला Na चे 2 घ्यावं लागणार आहेत. H चे इकडं 2 आहेत, इकडं पण 2 आहेत. S चा इथं 1 आहे आणि इथं पण 1 आहे. O चे बघा, इथं O चे अभिक्रियाकारकामध्ये O चे 4 आहेत. अभिक्रियाकारकामध्ये O चे किती आहेत? 4 आहेत. तर S चे पहा, S चे O चे आपण O चे पाहतो की O चे इकडे 4 आहेत अभिक्रियाकारकात. उत्पादनामध्ये बघा हे 4 आणि हे 1 5 आहेत. मग ही रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी करायची ते तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीनं ही रासायनिक अभिक्रिया संतुलित करायची. सॉरी. तर ही रासायनिक अभिक्रिया संतुलित करत असताना अगोदर पेन्सिलनं जिथं पाहिजे तिथं सोडियमचे आम्हाला 2 करून घ्यायचे. तर सोडियमचे आम्ही 2 करून घेतले की बघा सोडियमचे 2 झाले. आता हे समोर आपण इथं अभिक्रियाकारकाच्या समोर 2 लिहिलेले आहेत. तर हे 2 कशासाठी आहेत? हे सोडियमसाठी आहेत, ऑक्सिजनसाठी आहेत आणि हायड्रोजनसाठीही आहेत. म्हणजे इथं हायड्रोजनचे 2 आणि हे 2 4 झालेले आहेत. सोडियमचा प्रश्न मिटला. ऑक्सिजनचा प्रश्न बघा की इथं 2
आणि हे 4 6 झालेले आहेत आणि इकडं मग तर 2च झालेले आहेत. आता हायड्रोजनची संख्या किती झालेली आहे? हायड्रोजनची संख्या बघा, हे 2 आणि हे 2 4 झालेली आहे अभिक्रियाकारकामध्ये. उत्पादितामध्ये 4 नाही. मग इथं आपण 2 लिहिले तर काय होईल? ते बघा. या रासायनिक अभिक्रियेमध्ये खाली संतुलित रासायनिक अभिक्रिया दिलेली आहेत. इकडं सोडियमचे 2 आहेत, ऑक्सिजनचे 2 आणि हे 2 हे 4 सॉरी हे 4 म्हणजे एकूण किती झाले? 6 झालेले आहेत आणि हायड्रोजनचे हे 2 आणि हे 1 म्हणजे 1 नाही 2 घ्यावं लागतात आपल्याला इकडं समोर 2 लिहिलेले आहेत. हे 2 सगळ्यांसाठी आहेत. जसे की आपण कंसाच्या बाहेर हे ए अधिक बी कंसाच्या बाहेर 2 लिहिले की ते ए साठी असतात आणि बी साठी असतात. तसंच इथं रासायनिक समीकरणामध्ये आहे. हे 2 Na साठी आहेत आणि हे 2 O साठी, हे 2 H साठी पण आहेत. म्हणजे हे 2 4 झालेले आहेत. इकडे बघा सोडियमचे 2 सल्फरचा 1 इकडे पण सल्फरचा एकच आहे. हायड्रोजनचे हे 2 आणि 2 या दोन्हीचा गुणाकार करून घ्यायचा. हायड्रोजनचे 4 आणि ऑक्सिजन बघा ऑक्सिजन हे 2 आणि हे 4 ऑक्सिजनचे 6 म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया संतुलित झालेली आहे. तर ही जी रासायनिक अभिक्रिया दिसते आपल्याला संतुलित आहे. तर परीक्षेमध्ये आपल्याला संतुलित रासायनिक अभिक्रिया लिहा असं येणार आहे. तर संतुलित रासायनिक अभिक्रिया आपल्याला लिहायची आहे. तर संतुलित करून आपण ही रासायनिक अभिक्रिया लिहावा. पुढे चला पुढे बघा की आपल्याला याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेचे प्रकार परीक्षेच्या दृष्टिकोनातून रासायनिक अभिक्रियेचे प्रकार महत्वाचे आहेत. संयोग रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचे प्रकार संयोग रासायनिक अभिक्रिया आपण रिव्हिजन घेत आहोत. त्याच्यामुळं थोड्या वेळातच आपल्याला जास्त माहिती पाहायची आहे जेणेकरून पूर्ण रिव्हिजन होईल. तर संयोग अभिक्रिया म्हणजे याच्यामध्ये अभिक्रियाकारकापासून 2 अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित जर मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? संयोग अभिक्रिया असं आपण म्हणतो. हे मॅग्नेशियमची पीठ हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. ही आपली अभिक्रिया म्हणजे ह्या 2 अभिक्रियाकारकापासून एकच आपल्याला काय मिळतं? उत्पादित मिळतं. इथं पण दिलेलं आहे की कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांची रासायनिक अभिक्रिया झाली तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपल्याला मिळतं. पहिला प्रकार संयोग रासायनिक अभिक्रिया. दुसरा प्रकार बघा अपघटन रासायनिक अभिक्रिया. अपघटन रासायनिक अभिक्रियामध्ये संयोग रासायनिक अभिक्रियेच्या एकदम विरुद्ध डिकम्पोज रासायनिक रिएक्शन म्हणजे तिथं 2 अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित मिळत होतं. तर इथं एकाच अभिक्रियाकारकापासून 2 उत्पादिते मिळत आहेत. त्याला आपण अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. तर इथं उष्णता दिल्यानंतर साखरेचं कार्बन आणि पाण्यामध्ये रूपांतर होतं. आपल्याला माहित आहे की चहा करत असताना एखाद्या भांड्याच्या कडेवर जर साखरेचा कण पडला तर उष्णतेनं काय होतो? ते उष्णतेनं तिथं काळा डाग तयार होतो. म्हणजे याच्यातली पाण्याची वाफेच्या स्वरूपामध्ये पाणी निघून जातं आणि ते डॉट आपल्याला दिसतं. अपघटन अभिक्रिया. तिसरी अभिक्रिया पहा विस्थापन अभिक्रिया. या विस्थापन अभिक्रियेमध्ये आपल्याला एक अणू किंवा अणूचा गट काय करतो? विस्थापन करतो.
दुसऱ्या अणूला किंवा अणूच्या गटाला, इथं कॉपर सल्फेट अधिक आयर्न हे FeSO4 आणि Cu, इथं आयर्न काय केलेलं आहे, कॉपरचं विस्थापन केलेलं आहे. याला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, हे चौथा प्रकार, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रिया याच्यामध्ये दोन्ही घटकांचे काय होत असते, विस्थापन होत असते. की ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दुहेरी विस्थापन अभिक्रिया जी आहे, ती दुहेरी विस्थापन अभिक्रिया मध्ये आपल्याला दोन्ही घटकाचं विस्थापन झालेलं पाहायला मिळतं. आपल्या पुस्तकामध्ये इथं रासायनिक अभिक्रिया दिलेली नाही, तर एक रासायनिक अभिक्रिया आपण बघू. हे सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड, याचं जर काय होतं, याच्यातला हा सोडियम सिल्वरचं विस्थापन करतं आणि मग जागाची अदलाबदल होते. तयार काय होतं, तर हे सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार होतं. म्हणजे ह्या दोघांनी आपल्या जागेची अदलाबदल केलेली आहे. हे सिल्वर क्लोराईड हे उदाहरण पाहिलेलं आहे. तर आपल्याला रासायनिक अभिक्रिया दिलेली नाही, तरी पण आपल्याला रासायनिक अभिक्रिया येऊ शकते, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. म्हणून एकूण प्रकार किती झाले, 4 झाले. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया. पुढचा प्रकार बघा, उष्णतेच्या स्वरूपावरून रासायनिक अभिक्रियेचे प्रकार पाडले. काही रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता द्यावी लागते आणि काही रासायनिक अभिक्रिया होत असताना उष्णता बाहेर पडते. तर उष्माग्राही रासायनिक अभिक्रिया, परीक्षेच्या दृष्टीनं ह्या दोन्ही रासायनिक अभिक्रिया महत्वाच्या आहेत, उष्मादायी आणि उष्माग्राही. उष्मादायी आणि उष्माग्राही ह्या रासायनिक अभिक्रिया आपण पाहू की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता द्यावी लागते त्याला म्हणायचं उष्माग्राही, आणि ज्या रासायनिक अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडते त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये इथं तुमच्या रासायनिक अभिक्रियेसह उदाहरणं दिलेले आहेत. कॅल्शियम कार्बोनेटला तिचं अपघटन करायचं असताना काय करतो आपण, उष्णता देतो आणि उष्णता दिल्यामुळं ही रासायनिक उष्णता ती ग्रहण करते आणि मग कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहे. उष्मादायी अभिक्रिया बघा, हे कॅल्शियम ऑक्साईड मध्ये पाणी टाकलं की कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असताना इथं उष्णता बाहेर पडते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या दोन्ही रासायनिक अभिक्रिया महत्वाच्या आहेत. आता ह्या रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक पाहायचे आपल्याला. या रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे, हा दर वाढतो कमी होतो, रासायनिक अभिक्रिया लवकर होते किंवा त्याला वेळ लागतो, याच्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणचे आहेत, तर त्याची एकदा उजळणी करून घेऊ आपण, रिव्हिजन करून घेऊ की रासायनिक अभिक्रिया कारकाचे स्वरूप. अभिक्रिया कारकाचे स्वरूप म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू हे महत्वाचे आहेत. हे वायू जर असेल तर रासायनिक अभिक्रियेचा वेग काय असेल, जास्त असेल. स्थायू जर असेल तर थोडासा कमी असेल. आता अभिक्रिया कारकाचा
कणाचा इथं बघितलं आपण की अभिक्रियाकारकाचे स्वरूप स्थायू द्रव आणि वायू च्या याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेचा वेग काय असतो. वायू जर असेल तर रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त होतो. अभिक्रियाकारकाचा कण बघा दुसरा परिणाम करणारा घटक. अभिक्रियाकारकाचा कण जर शहाबादी फरशी घेतली ही याच्यावर जर हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं आपण तर ही शहाबादी फरशी घेतली सारख्या वजनाची आणि तेवढ्याच वजनाचा ही एक बारीक बुट्टा घेतला आणि दोन्हीमध्ये सारखंच आपण सल्फ्युरिक ऍसिड टाकलं तर ही रासायनिक अभिक्रिया काय वेगानं होईल. कारण काय की इथं क्षेत्रफळ जे आहे पृष्ठभाग जो आहे ह्या कणामुळं जास्त झालेला आहे आणि इथं पृष्ठभाग जो आहे तो कमी आहे. त्यामुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग काय असेल इथं जास्त असेल. जर बुट्टी असेल तर रासायनिक अभिक्रिया जलद गतीने होईल. पुढचा घटक पाहू संहती. संहती म्हणजे द्राव्य द्रावक आणि द्रावण हे ते तीन घटक आहेत. द्राव्य द्रावक आणि द्रावण. द्राव्य जो स्वतः विरघळतो त्याला द्राव्य म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये तो विरघळतो त्याला द्रावक म्हणतो आणि द्राव्य व द्रावकापासून द्रावण बनतं. त्याची संहती द्राव्य जर जास्त असेल सहत असेल तर रासायनिक अभिक्रिया काय असेल वेगानं होईल आणि द्रावण जर विरल असेल तर रासायनिक अभिक्रियाला थोडासा वेळ लागेल. अभिक्रियाकारकाची म्हणजे अभिक्रिया होत असताना दिलेलं तापमान किती आहे. जर उष्णता दिली तर रासायनिक अभिक्रियेचा वेग काय होतो. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. उत्पादिते काही अभिक्रिया अशा आहेत की ज्याला उत्प्रेरक आवश्यक आहे. हे पोटॅशियम क्लोरेट. ह्या पोटॅशियम क्लोरेट तापवले असता त्याचे अपघटन मंद गतीने होतं. पण याच्यामध्ये जर आम्ही मॅग्नेशियम डायऑक्साईड याला उत्प्रेरक म्हणून टाकलं तर काय होतं की ही रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं होईल. म्हणजे त्या उत्प्रेरकामुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग काय होतो वाढतो. ऑक्सिडेशन आणि क्षपण ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला परीक्षा दृष्टीनं महत्वाच्या आहेत आणि आपण याच्या अगोदरही शिकलेले आहेत. ऑक्सिजन जर मिळत असेल तर त्याला आपण ऑक्सिडीकरण म्हणतो आणि हे ऑक्सिडीकरणाच्या रासायनिक अभिक्रिया इथे दाखवलेल्या आहेत. आणि हायड्रोजन निघून जात असेल तरी त्याला आपण काय म्हणतो ऑक्सिडीकरण झालं असं म्हणतो. की ऑक्सिजन मिळवणे किंवा ऑक्सिजन ऍड करणे किंवा हायड्रोजन रिमूव्ह करणे काढून टाकणे त्या दोन्ही याला आपल्याला कोणचं म्हणता येतं ऑक्सिडीकरण म्हणता येतं. क्षपण म्हणजे काय तर क्षपण याच्या एकदम विरुद्ध. ऑक्सिजन निघून जाणे ऑक्सिजन काढून टाकणे किंवा हायड्रोजन मिळविणे. हायड्रोजन मिळविणे याला आपण काय म्हणतो क्षपण म्हणतो. ऑक्सिजन इथं बघा ही एक रासायनिक अभिक्रिया पहा. ऑक्सिडीकरण आणि क्षपण झालेलं आहे. पोटॅशियम परमॅंगनेट हा रासायनिक ऑक्सिडंट आहे. हे आपण आताच पाहिलं. आता अभिक्रिया पहा की याच्यामध्ये ह्या याच्यातून पोटॅशियम परमॅंगनेट मधून इथून आपल्याला काय झालेलं आहे पोटॅशियम सल्फेट. दुसरी याच्यापेक्षा सोपी रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाहता येईल जी सहज आपल्याला समजेल. इथं बघा ही कॅल्शियम ऑक्साईड मधून
ऑक्सिजन निघून गेलं म्हणजे याचं काय झालंय, कॉपर ऑक्साईड मधून कॉपर ऑक्सिजन निघून गेलं तर कॉपरचं काय झालंय, ऑक्सिडीकरण काय क्षपण, ऑक्सिजन निघून गेलंय म्हणजे क्षपण झालेलं आहे. काय झालंय, क्षपण झालेलं आहे. इथं हायड्रोजनला काय मिळाले, ऑक्सिजन मिळाले. मग हायड्रोजनचं काय झालेलं आहे, ऑक्सिडीकरण झालेलं आहे. म्हणजे इथं क्षपण आणि ऑक्सिडीकरण हे दोन्ही झालेलं आहे. कॉपरचं क्षपण झालं तर हायड्रोजनचं ऑक्सिडीकरण झालं. ह्या दोन्ही एकत्र क्षपण आणि ऑक्सिडीकरण जर एकाच रासायनिक अभिक्रियेत होत असतात तर त्या रासायनिक अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असं आपण म्हणतो. आणि ही रेडॉक्स अभिक्रिया परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे. बऱ्याच वेळेस रेडॉक्स अभिक्रियेचं उदाहरण विचारलेलं आहे किंवा रासायनिक अभिक्रिया देऊन कोणाचं क्षपण आणि ऑक्सिडीकरण झालंय तेही आपल्याला परीक्षेत विचारलेलं आहे. तर रेडॉक्स अभिक्रिया महत्वाची आहे. कोणाचं क्षपण झालं, ऑक्सिडीकरण झालं. इथं बघा, इथं पुन्हा एकदा एक उदाहरण आपण घेऊ. हे बघा, इथं हायड्रोजन निघून गेलंय म्हणजे ऑक्सिडीकरण झालंय. इथं काय झालेलं आहे, ऑक्सिडीकरण झालेलं आहे. सल्फरचं ऑक्सिडीकरण झालेलं आहे. इथं बघा, मॅग्नीजचं ऑक्सिजन निघून गेलं म्हणजे क्षपण झालेलं आहे. काय झालेलं आहे, क्षपण झालेलं आहे. आणि इथं हायड्रोजनला ऑक्सिजन मिळालेलं आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं ऑक्सिडीकरण झालेलं आहे. म्हणजे दोन्ही क्षपण आणि ऑक्सिडीकरण दोन्ही एकाच रासायनिक अभिक्रियेमध्ये होत असतात तर त्याला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. आणि आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून ही रेडॉक्स अभिक्रिया महत्वाची आहे. याचा परीक्षेमध्ये रासायनिक अभिक्रिया दिलेली असते आणि ते कोणाचं क्षपण झालं आणि कोणाचं ऑक्सिडीकरण झालं हे आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्या पुढचा घटक पाहू आपण. तर रेडॉक्स अभिक्रियेनंतर हा छोटासा मुद्दा आहे, एक खोटपणा, जे की तेलकट जे पदार्थ आहेत हे तेलकट पदार्थ बरेच दिवस ठेवल्यानंतर त्याच्यात काय, त्याची अन्नाची चव बदलते आणि तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले असता आपण काय होतं की हवेमुळं त्याचे ऑक्सिडीकरण होतं आणि त्याला खोटपणा प्राप्त होतं आणि त्याच्यामुळे ते खाण्यायोग्य राहत नाहीत. हवाबंद डब्यातच अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाचं ऑक्सिडीकरण होतं. तर प्रकरण क्रमांक 3 रासायनिक अभिक्रिया व त्याचे प्रकार, याचा आपण थोडक्यात रिव्हिजन, धावतं रिव्हिजन म्हणता येईल की रिव्हिजन बघितलेलं आहे. परीक्षा दृष्टिकोनातून काय काय महत्वाचं आहे ते बघितलेलं आहे. पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला पुढच्या दशकामध्ये आपल्याला 4थं प्रकरण रिव्हिजन करून घ्यायचंय. सगळे दररोजचं एक प्रकरण आपल्याला काय करणार आहेत, आपण रिव्हिजन करणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याच्यामध्ये आपण स्वयंमूल्यमापन परीक्षा ठेवलेली आहे. आपण स्वयं अध्ययन तर करताच, स्वतः तुम्ही अभ्यास करता, पण त्याचं कुठं ना कुठं तरी मूल्यमापन झालं पाहिजे. यासाठी मी विज्ञानच्या भाग 1 मधल्या पहिल्या 3 धड्यावर बहुपर्यायी प्रश्न काढलेले आहेत आणि हे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला म्हणजे स्वतः मूल्यमापन करता येईल त्या प्रश्नाचं, की तुम्ही सोडवलेले प्रश्न किती चूक आहेत आणि किती बरोबर आहेत. तर यासाठी लवकरच आपल्याला स्वयंमूल्यमापन परीक्षा पाहता येईल. अवश्य प्रत्येकानं स्वयंमूल्यमापन परीक्षा द्या आणि एका परीक्षेत असताना पेन वही असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रश्न पहा, पर्याय बघा आणि प्रश्न क्रमांक आणि त्याचा
योग्य पर्याय तिथं नोंद करा. त्याच्या 5 सेकंदामध्ये, पुढच्या 5 सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर पाहायला मिळेल. त्यासाठी पहिल्या 3 धड्याची तयारी करून ही परीक्षा द्या. धन्यवाद.